मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात बसलेल्या भूकंपासंदर्भात बातमी आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। मराठवाड्यामध्ये 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेत, तर 4.5 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती मिळतेय। हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि विदर्भातील वाशिममध्ये हा भूकंप झालाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये 7:15 म्हणजे 7:15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवलेत। अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात देखील सकाळी 7:18 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या भूकंपासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात पंकज क्षीरसागर यांच्याकडून। पंकज, सध्या काय परिस्थिती आहे आणि कितपत नुकसान झाले या भूकंपामुळे? निश्चितच 2 महिन्यानंतर परत एकदा मराठवाडा आणि विदर्भातील काही भागाला भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मराठवाड्यातील आपण बघितलं तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि त्याचप्रमाणे जालन्यात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समोर आलेलं आहे। परभणीचा जर विचार केला तर सकाळी 7:10 एक धक्का जाणवला आणि त्यानंतर 7:15 सुद्धा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। हिंगोलीमध्ये तीच परिस्थिती, हिंगोलीतल्या जवळपास सर्व तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। नांदेडमध्ये काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। वाशिमची तीच परिस्थिती आहे आणि जालन्यामध्ये सुद्धा हा भूकंप आहे। आणि याचा केंद्रबिंदू जर बघितलं तर आखाडा बाळापूर जे हिंगोली जिल्ह्यातलं तिथला केंद्रबिंदू दिसून येतोय, कारण जे ऍप आहे भूकंपाची जी काही नोंद घेणार त्या ऍपवर एक जो धक्का आहे तो 4.2 रिश्टर स्केल आणि दुसरा जो धक्का आहे तो 4.5 रिश्टर स्केलचा दिसून आलेला आहे। आणि प्रशासनही या संदर्भातली माहिती जी आहे ते घेतंय। घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ग्रामीण भागामध्ये लोक बाहेर आले। सकाळची वेळ असती, सकाळी आवरून शेतामध्ये जातात वेगवेगळ्या कामांसाठी लोक, आणि अशा परिस्थितीमध्ये हे धक्के जाणवल्यामुळे ग्रामीण भागामध्ये लोक बाहेर आले। अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत की भूकंप झालाय, तुमच्याकडे झालाय का? मात्र आता सध्या तरी ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं, प्रशासन माहिती घेते। प्रशासनाकडून या 4-5 जिल्ह्यामध्ये सांगण्यात आले की घाबरून जाऊ नये म्हणून। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। कृषी नेतृत्व पुरस्कारांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिल्लीत असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक घेणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार। ताज लँड्समध्ये बैठक। विरोधी पक्षाच्या